मी आले होते माझ्या माहेरी आणि माहेर आलं की कसं माहेरची सकाळ मात्र एकदम निवांत अशी होत असते, बरोबर की नाही. मग मी पण माझं आवरून घेतलं आणि आवरून झाल्यावर म्हटलं चला जाऊ किचनमध्ये आणि मस्त असं काहीतरी स्पेशल नाश्ता करू. मग म्हटलं काय नाही, फक्त असं आपण साधं पोहेच करू. मग घेतले पोहेची तयारी करायला. पोहेची तयारी करून झाली इथे. मग चला दाखवते तुम्हाला पोहे कसे करतात. काय नाही हो, साधंच तर आहे. कढई घेतलं, तेल टाकलं, जिरं टाकलं, कांदा टाकलं, मिरची टाकलं, शेंगदाणे टाकलं, हलवून घेतलं. मग त्यानंतर टाकलं थोडीशी हळद टाकली, परत मिक्स करून घेतलं. मिक्स केल्यानंतर मग त्यामध्ये टाकलं लिंबू विसरायचं नाही. लिंबूशिवाय पोहे मात्र अगदी बेचव आहेत. लिंबूचा रस जर तेलामध्ये पिळून पोहे केले ना, वा काय टेस्ट लागते, एकदम कमाल. नक्की ट्राय करा तुम्ही अजून केले नसतील तर. आणि मग तुम्ही मला सांगा तुमचे पोहे कसे झाले होते. तर मग त्यानंतर लिंबू पिळून भिजवलेले पोहे त्यामध्ये ॲड केले. त्यानंतर मग चवीनुसार मीठ टाकल्यानंतर थोडंसं पोहेला गोडवा येण्यासाठी त्यामध्ये थोडीशी साखर ॲड केली. आणि मग काय, त्यानंतर पोहे चांगले मिक्स करून घेतले. आता माहेरी तर आलो आहे नाही आपण, मग माहेरी आल्यावर कसं आपल्या आईवडिलांना वेगवेगळे असं काहीतरी पदार्थ करून घालण्यामध्ये जो आनंद असतो ना, तो कशातच नसतो, बरोबर आहे की नाही. मग मी असं माहेर आले की असंच काहीतर रोज काही ना काहीतर करत असते. तर मग काय, इथं माझे पोहे तर तयार झाले आहेत. मग त्यानंतर मी थोडंसं प्लेट झाकून ठेवले, त्यामुळे कसं पोहे मऊ होतात. आणि मग हिरवीगार कोथिंबीर भरभरून दिली आणि झाले ते माझे पोहे मस्त असे खाण्यासाठी. मग काय, पोहेची प्लेट बघून तोंडाला पाणी सुटलं का नाही. मग व्हिडिओ आवडला असेल तर मग करा की पटापट लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट. चला.